नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज आपण पाहतो 21 आणि 22 जून 2026 चे 12 प्रश्न दररोज सकाळी 6:30 वाजता मित्रांनो आपल्या समोर रोज घेऊन येत असतो. 12 प्रश्न महत्वाचे. मित्र, कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्र हो, आपण पाहायला गेलं तर रोजचे 12 प्रश्न आपल्यासाठी खूप ताकदीने आणि मेहनतीने तयार केले जातात. एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मदत व्हावी. आणि मित्रो, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला समजू शकेल. चला तर मग सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. मित्र हो, कालचा प्रश्न होता जागतिक कुस्ती स्पर्धा 2026 मध्ये नेहा संगवानने सुवर्ण पदक कोणत्या देशात जिंकले? याचं उत्तर होतं मंगोलिया देशात जिंकलेले आहे. देश कोणता? मंगोलिया. आजचा पहिला प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता केव्हा दिली? पाहायला गेलं, मान्यता दिली 11 डिसेंबर 2014. हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश 21 जून आपण हा दिवस कुठला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो. आंतरराष्ट्रीय योग दिन, प्रथम योग दिन 21 जून 2015. प्रस्ताव मांडला नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत. UN मान्यता 11 डिसेंबर 2014. सहप्रयोजक देश 177 देश. UN इतिहासातील सर्वाधिक समर्थन मिळवलेल्या ठरावापैकी एक. 21 जून निवडण्याचे कारण वर्षाचा सर्वात मोठा दिवस असतो. या अनुषंगाने हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला. दुसरा प्रश्न आपण पाहतोय, महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीची स्थापना केली? तर उत्तर आहे एम डायल. ठीक आहे, उत्तर आहे एम डायल नावाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी स्थापना केलेली आहे. फुल नेम काय? महाराष्ट्र डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऍक्सेस लिमिटेड हा विशेष कंपनीची स्थापना केली. ग्रामीण भागात उच्च गती इंटरनेट ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करणे हा उद्देश. भारत नेट फेज 1 बीएसएनएल बीबीएनएल बीएसएनएल मार्फत काम करण्यात आले. आता भारत नेट फेज 2 अंतर्गत राज्यातील सुमारे 853 ग्रामपंचायतींना डिजिटल कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, एम डायल महाराष्ट्र डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऍक्सेस लिमिटेड. तिसरा प्रश्न, एनआय मध्ये महानिरीक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कुठे? एनआय मध्ये. मित्र हो, हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सुंदरराज पट्टीलिंगम यांची निवड करण्यात आलेली आहे. काय निवड आपण पाहूया. सुनीता पवार महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्त. अनंत स्वरूप फिक्की फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवे महासचिव. सुदर्शन पटनाईक भारत जनगणना 2027 ब्रँड अँबॅसिडर. हरीश नारायण सिंह राज्यसभेचे उपसभापती. श्रीकांत वेलमकन्नी नेस्कॉमचे अध्यक्ष. अनुग्रह नारायण दास संरक्षक लेखा निरीक्षक म्हणजे कंट्रोलर जनरल डिफेन्स अकाउंट. नेक्स्ट, रोमन गॉफमॅन इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादचे पुढील प्रमुख. एन एस राजा सुब्रमण्यम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन भारताचे नौदलाचे पुढील चीफ ऑफ नेव्हल स्टाफ. पी व्ही सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती. राजीव गही राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी सल्लागार. आणि सुंदरराज पट्टीलिंगम एनआयए मध्ये महानिरीक्षक म्हणून निवड झालेली आहे. पुढे चौथा प्रश्न, कॅग अहवालानुसार सर्वाधिक वित्तीय तूट कोणत्या राज्यात नोंदवली गेली? सर्वाधिक वित्तीय तूट तर पाहायला गेलं मेघालय राज्यातील नोंदवली गेलेली आहे. कोणत्या राज्यात? मेघालय. मेघालयाची राजधानी शिलाँग. मुख्यमंत्री कोनकाल संगमा. लक्षात ठेवा, नॅशनल पीपल्स पार्टी त्यांचं पार्टी आहे त्यांची. राज्यपाल CH विजयशंकर. स्थापना राज्याची मेघालयाची 21 जानेवारी 1972. उच्च न्यायालय मेघालय हायकोर्ट शिलाँग मध्ये आहे. पाचवा प्रश्न, PM मोदीने कोणत्या देशात विवा टेक 26 परिषदेत सहभाग घेतला? तर पाहायला गेलं फ्रान्स देशात सहभाग घेतलेला आहे. आता आपण याबद्दल डिटेल पाहूया. विवा टेक 26 काय आहे? खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत, आपण ते कव्हर करूया. विवा टेक युरोपमधील सर्वात मोठा स्टार्टअप आणि तंत्रज्ञानविषयक कार्यक्रम आणि दरवर्षी पॅरिस फ्रान्समध्ये आयोजित केला जातो. PM मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या समवेत विवा टेक 26 मध्ये सहभाग घेतला.
जगभरातील स्टार्टअप, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, संशोधक, नवप्रवर्तक यांचा एकच व्यासपीठावर आणणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, रोबोटिक्स असेल, सायबर सुरक्षा असेल, क्वांटम तंत्रज्ञान असेल, फिनटेक, हेल्थ टेक आणि ग्रीन टेक्नॉलॉजी यासारख्या क्षेत्रावर विशेष भर दिला जातो. आणि भारत 2026 मध्ये AI कंट्री पार्टनर म्हणून सहभागी झाला. विविध टेकच्या इतिहासात प्रथमच भारताला AI कंट्री पार्टनर म्हणून मान्यता मिळाली. हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे. भारतातील 80 पेक्षा अधिक डीप टीच व AI स्टार्टअप यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. भारतीय स्टार्टअपनी जनरेटिव्ह AI, हेल्थ टीच, ॲग्री टीच, फिन टीच, सायबर सिक्युरिटी आणि सस्टेनेबिलिटी क्षेत्रातील नवकल्पना सादर केल्या. नेक्स्ट, भारताच्या डिजिटल इंडिया, ठीक आहे, स्टार्टअप इंडिया आणि इंडियन मिशन उपक्रमाचे जागतिक स्तरावर प्रदर्शन करण्यात आले. आणि भारत सध्या जगात तिसरी मोठी स्टार्टअप परिसंस्था असलेला देश. विवा टेक, भारत फ्रान्स दरम्यान सहकार्य, AI संशोधन, स्टार्टअप भागीदारीवर चर्चा. या परिषदेमुळे भारताने AI आणि डीप टीच क्षेत्रातील नवकल्पनांना जागतिक व्यासपीठ मिळाले आणि पहिला भारत देश आहे AI कंट्री पार्टनर म्हणून मिळालेला सहभागी देश. पुढे 6वा प्रश्न. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्ट 26 नुसार AI नेटिव्ह स्टार्टअप है ना क्लस्टर्स मध्ये आशियातील दुसरे स्थान कोणाला मिळाले? तर उत्तर आहे बंगळुरूला मिळालेले आहे. कोणाला मिळाले मित्रांनो? बंगळुरूला मिळालेले आहे. पहिला आहे आशियातील देश चीन आहे आणि दुसरा बीजिंग चीन या शहराला मिळाले आणि दुसरा आपल्या बंगळूर कर्नाटकाला मिळालेलं आहे. पुढे 7वा प्रश्न. समान नागरी संहिता विधेयक सादर करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने ती केलेली आहे. राज्य मध्य प्रदेश, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूबाई पटेल, राजधानी भोपाळ. नेक्स्ट 8वा प्रश्न. अमेरिकेने US इंडो पॅसिफिक कमांड चे नवीन नाव काय ठेवले आहे? खूप पॉइंट महत्वाचा आपल्याला माहित असावं. तर उत्तर आहे पॅसिफिक कमांड असे नाव ठेवलेले आहे. काय नाव ठेवले? पॅसिफिक कमांड असं नाव ठेवलेलं आहे. US इंडो पॅसिफिक कमांडचं आता नवीन नाव पॅसिफिक कमांड ठेवलेलं आहे. नेक्स्ट 9वा प्रश्न. प्रसिद्ध खान क्वेस्ट लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला होता? करण्यात आला होता? तो उत्तर आहे मंगोलिया देशात तो आयोजित करण्यात आला होता. म्हणजे सुरू सुरू झाले एक प्रकारे. भारतीय लष्कराची तुकडी खान क्वेस्ट बहुपक्षीय संयुक्त लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी रवाना होत आहे. 20 जून ते 3 जुलै मंगोलियातील उल्तानाबादात येथे 5 हिल्स प्रशिक्षण क्षेत्रात आयोजित केले जाईल. हा सर्वप्रथम 2003 मध्ये अमेरिका आणि मंगोलियन संरक्षण दलामधील एक द्विपक्षीय कार्यक्रम म्हणून सुरू झाला. त्यानंतर 2006 मध्ये या सरावाचे रूपांतर बहुपक्षीय शांतता मोहिमेच्या सरावात करण्यात आले. सध्या ही 23वी आवृत्ती आहे. कितवी आवृत्ती आहे? 23वी आवृत्ती आहे आणि भारत यात सहभाग झालेला आहे. मित्रांनो, आता फक्त आपण खान क्वेस्ट लष्करी सराव पाहिलं. इतरही लष्करी सराव आपल्याला माहित पाहिजे आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यात पहिला बघितलं दोस्ती, भारत श्रीलंका मालदीव, वाळवंटी चक्रीवादळ भारत UAE, सूर्यकिरण भारत नेपाळ है ना, ऑस इंडेक्स भारत ऑस्ट्रेलिया, विनबेक्स भारत व्हिएतनाम, अजय योद्धा भारत ब्रिटन, कोकण भारत ब्रिटन, मैत्रीपूर्ण शक्ती भारत श्रीलंका, सिनलेक्स भारत श्रीलंका, समुद्र शक्ती भारत इंडोनेशिया, बोंगोसागर भारत बांगलादेश, शक्ती भारत फ्रान्स, वरुण भारत फ्रान्स, गरुड भारत फ्रान्स, शून्य मैत्री भारत जपान, धर्म गार्डियन भारत जपान, वीर गार्डियन भारत जपान, जिमेक्स भारत जपान, पिंच ब्लॅक 26 ऑस्ट्रेलिया आयोजित बहुराष्ट्रीय हवाई सराव दल, ठीक आहे. ओके. सिनबॅक्स 26 भारत कंबोडिया, थंडरबोल्ट भारत अमेरिका, युद्ध अभ्यास भारत अमेरिका, टायगर ट्रायमॅक्स भारत अमेरिका, इंद्र भारत रशिया, मलबार भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया, खान क्वेस्ट मंगोलिया आत्ताच, मैत्री भारत थायलंड, डोंगर म्हणजे खंजर म्हणतो आपण त्याला एक प्रकारे भारत किर्गिजस्तान, दस्तालीक भारत उझबेकिस्तान आणि सायक्लोन 4 भारत इजिप्त. लक्षात ठेवा, एकूण 30 लष्करी सराव आहेत आपल्याला परिपूर्ण माहिती पाहिजे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 10वा. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा म्हणजे NDBचा 10वा सदस्य देश कोण बनलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आपण जर पाहायला गेलं याचं उत्तर आहे उझबेकिस्तान हा देश सदस्य बनलेला आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा. आपण डिटेल पाहूया.
न्यू डेव्हलपमेंट बँक 26. उझबेकिस्तान न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 10वा सदस्य बनला. जून 26 मध्ये कराराच्या कलमांना मान्यता दिल्यानंतर उझबेकिस्तानचा प्रवेश झाला. एनडीमध्ये सामील होणारा पहिला मध्य आशियाई देश ठरला. स्थापना झाली न्यू डेव्हलपमेंट बँकेची जुलै 2015. शांघाय चायना मुख्यालय अध्यक्ष दिलिमा रुसोफे आणि स्थापना करणारे देश ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. एनडीपीचे उद्दिष्ट पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे, शाश्वत विकास प्रकल्पांना मदत करणे, विकसनशील देशांना कर्ज आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. 11वा प्रश्न. एक्झरसाइज पीच ब्लॅक 26 चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशात ते आयोजित होणार आहे. एक्सरसाइज पीच ब्लॅक 26 आयोजन ऑस्ट्रेलिया. कालावधी 20 जुलै ते 7 ऑगस्ट. भारतीय हवाई दल सहभागी होणार जगातील मोठ्या बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सरावापैकी एक आहे, लक्षात असू दे. ठीक आहे, आपल्याला नेक्स्ट 12वा प्रश्न पाहायचा आहे. 21 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? पाहिला गेलं आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, जागतिक हायड्रोग्राफी दिन आहे, जागतिक संगीत दिन. वरील सर्व दिवस आपण साजरे करतो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. नुकत्याच जीआय टॅग प्राप्त झालेल्या सारिंदा हा कोणत्या राज्याचा पारंपरिक वाद्यप्रकार आहे? ऑप्शन आहे मणिपूर, त्रिपुरा, आसाम, नागालँड. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे, उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.